नमस्कार। ओम नमो महालक्ष्मी। ओम नमो भगवते धन्वंतराय विष्णु रूपाय नमो नमः। आज धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस। धनत्रयोदशीचे महत्व आपले आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी याच्याशी निगडित आहे। याच दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रगट झाले। भगवान धन्वंतरी हे आयुर्वेद चिकित्सेचे दैवत असे मानले जातात आणि याच समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचाही जन्म झाला आणि याचमुळे या दिवसाला धन, समृद्धी आणि आरोग्य याचे प्रतीक मानले जाते। या दिवशी लक्ष्मी माता, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा करून घरामध्ये आरोग्य, सुख, समृद्धी आणि संपत्ती नांदावी अशी पूजा अर्चना देवापुढे केली जाते। भगवान धन्वंतरी हे अमृताचा कलश हातामध्ये घेऊन प्रगट झाले आणि त्यामुळे त्यांच्या हातामध्ये कलश होता, त्यामुळे सोने, चांदी, तांबे, पितळ अशा धातूंची खरेदीही या दिवशी केली जाते। तसंच आपल्या परिवाराच्या रक्षणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी यमराजासाठी एक दिवा दक्षिणेकडे लावण्याची प्रथा या दिवशी आहे। महालक्ष्मी कुबेर धन्वंतरी यांचे करुणी पूजन लावा दीप अंगणी। महालक्ष्मी कुबेर धन्वंतरी यांचे करुणी पूजन लावा दीप अंगणी। धन, धान्य आणि सुख समृद्धी, धन, धान्य आणि सुख समृद्धी, आरोग्य लाभो सर्वांच्याच जीवनी, आरोग्य लाभो सर्वांच्याच जीवनी। मंडळी, धनत्रयोदशीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 भरपूर शुभेच्छा।